नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे तिळगुळाची पोळी. संक्रांतीनिमित्त तिळगुळाची पोळी कशी करायची ते आज आपण बघू. त्यासाठी काय साहित्य लागतं ते बघू. सगळ्यात आधी आपण इथे तांदळाची पिठी, मैदा, विलायची पावडर, जायफळ पावडर, बेसन, तीळ, गूळ, तूप, शेंगदाणे आणि खोबरे. आता सगळ्यात आधी आपण परातीमध्ये 2 कप कणिक काढून घेऊ. यामध्ये अर्धा कप मैदा घालून घेऊ. आता 2 टेबलस्पून बेसन आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुपाच्या ऐवजी तुम्ही तेलाचं पण मोहन घालू शकता यामध्ये. आता पुन्हा एकदा चांगलं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून चांगला गोळा आपण याचा मळून घ्यायचा आहे. मोहन घातल्यामुळे आपली पोळी छान होते, चिवट होत नाही. आता आपला गोळा चांगला मळून झालेला आहे. आता हा आपण असाच ठेवून देऊ आणि सारण कसं करायचं पोळीसाठी ते बघू. सगळ्यात आधी कढई आपण गॅसवर तापायला ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण तीळ घालून घेऊ. तीळ चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत. आता तीळ काढून घेऊ आपण. आता यामध्ये आपण अर्धा कप शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत. आपण अर्धा कपच तीळ घेतलेले आहेत, तेवढेच शेंगदाणे आपण इथे घेणार आहे. तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसतील तर तुम्ही घालू नका. आता हे शेंगदाणे चांगले आपण भाजून घेतलेले काढून घेऊ. आता यामध्ये पाव कप खोबरं घेतलेलं आहे. आता खोबरं पण आपलं चांगलं भाजून घेऊ आपण खमंग. आता खोबरं पण आपण काढून घ्यायचं. आता यामध्ये आपण 2 टेबलस्पून बेसन घालून घेऊन ते चांगलं भाजून घेणार आहे. आता आपलं बेसन छान भाजून झालेलं आहे, ते पण आपण काढून घेऊ. आपण इथे तुपाचा वापर न करता नुसतं कोरडंच बेसन चांगलं भाजून घेतलेलं आहे. आता हे सगळं थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ. आता यामध्ये आपण 2 कप त्याला बारीक करून घेतलेला गूळ घेतला आहे, तो पण आपण यात घालून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये. आणि आता हे सगळं आपण चांगलं बारीक करून घेऊ. याचमध्ये आपण आता याच्यामध्येच आपण जायफळ आणि विलायची पावडर पण घालून घ्यायची आहे, म्हणजे ती सगळीकडे एकसारखी व्यवस्थित मिक्स होते आणि पोळीची चव पण छान लागते. गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ जरूर घालायला पाहिजे. आता हे आपलं वाटून झालेलं आहे, चांगलं बारीक करून आता आपण हे मिक्सरमधून घेतलेलं आहे. आता आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊ.
आता पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण पोळी करायला घ्यायची आहे. आता आपण ही कणिक पुन्हा एकदा चांगलं तेल किंवा तूप लावून चांगली मळून घेऊ. आता कणकेचा आपण छोटा गोळा घेऊ आणि त्याची पारी तयार करून घेऊ. आणि 2 चमचे साधारणपणे आपण याच्यामध्ये ते मिश्रण घालून घेऊ. आणि आपण जसं मोदकाला किंवा पुरणाच्या पोळीला करतो त्याप्रमाणेच आपण या पोळीचं पण तसंच आपण पारी बंद करून घ्यायची आहे आणि पोळी लाटून घ्यायची आहे. आता पोळी लाटण्याकरता आपण इथे तांदळाच्या पिठीचा वापर केलेला आहे. तांदळाच्या पिठीमुळे पोळी लवकर पुढे सरकते आणि लवकर होते, भरभर पसरते. आपण सारण जे घेतलेलं आहे ते थोडंसं असं कोरडं घेतलं आहे, यामुळे पोळी आपलं कडेपर्यंत सारण पसरतं आणि एकसारखं ते सगळीकडे पसरल्या जातं, कडेपर्यंत जातं. आता पोळीचा आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठा ठेवू शकता. आता गॅसवर आपण आधीच तवा तापायला ठेवलेला होता. तवा चांगला तापला की आपण पोळी त्या तव्यावर घालून घ्यायची आहे आणि मंद गॅसवर आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. गुळपोळी करताना गॅस नेहमी कमीच ठेवायचा, नाहीतर ती मग करपण्याची शक्यता असते. मोठ्या फ्लेमवर जर आपण भाजली तर. आता आपली पोळी भाजून झालेली आहे. आता आपण दुसरी पोळी करायला घेऊ. पारी तयार करून त्यामध्ये सारण भरून घ्यायचं. चांगलं दाबून भरायचं आणि बंद करून पोळी लाटून घ्यायची. कडा एकत्र आणून सगळ्या पोळी आपण चांगली लाटून घ्यायची. याच पद्धतीने आपण सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. आपल्या आवश्यकतेप्रमाणे आपण या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला जितक्या लागतील तेवढ्या. उरलेलं सारण तुम्ही डब्यात घालून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पुन्हा करू शकता. या पोळ्या 5 ते 6 दिवस सहज टिकतात.
तुम्हाला जर नुसत्या कणकेच्याच करायच्या असतील तर तुम्ही त्या पण करू शकता. फक्त त्यामध्ये थोडंसं बेसन घाला, त्याने चव चांगली लागते पोळीची. आता आपल्या सगळ्या पोळ्या चांगल्या भाजून झालेल्या आहेत. आपल्या खमंग आणि खुसखुशीत अशा तिळगुळाच्या पोळ्या खाण्यासाठी तयार आहेत. आपली पोळी तोडल्यानंतर पटकन अशी तुटते. आपली खमंग आणि खुसखुशीत अशी पोळी खाण्यासाठी तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.